नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पवित्र पोर्टल विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी इतिहासाचे पाठवाचन बघणार आहोत. हे पाठवाचन तुम्ही 1ली ते 12वी साठी किंवा जिओग्राफी म्हणजे भूगोलसाठी पण वापरू शकता. पण पॅटर्न फक्त हेच ठेवा, टॉपिक तुम्ही दिवसभर निवडलं तरी चालते. मित्रांनो, दुसऱ्या विषयाचे पाठवाचन जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी सगळ्या विषयाचे पाठवाचन माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे. तसेच टेलिग्रामवर पण त्यांच्या लिंक टाकलेल्या आहे. तर तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे तुम्हाला सगळ्या विषयांच्या पाठवाचनाच्या लिंक मिळून जाणार. निवड यादी लागलेली आहे. निवड यादीची PDF पण तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. सर्वप्रथम 100 पेजेसची एक नोटबुक घ्या किंवा खूप कमी पेजेस असलेली एक छोटीशी नोटबुक घ्या. त्याला ब्राऊन कव्हर टाका आणि पहिल्या पेजवर असं हेडिंग टाकू शकता. डेकोरेट पण करू शकता याला. त्याच्यावर फर्स्ट तुमचं नाव लिहा, जसं की मी नाव लिहिलंय. क्लास, आता हा पाठवाचन मी 1ली ते 12वी साठी बनवलंय म्हणून 1st to 12th लिहिलं. तुम्ही ज्या क्लाससाठी पाठवाचन बनवत असेल तो क्लास इथं मेन्शन करा. सब्जेक्ट, हा पाठवाचन मी हिस्ट्रीचा म्हणजे इतिहासाचा बनवलेला आहे म्हणून सब्जेक्ट इथे मी इतिहास असं लिहिलेलं आहे. भूगोलसाठी पण हा पाठवाचन चालेल. ज्या स्कूलमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे त्या स्कूलचं नाव तुम्ही इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या पेजवर पुन्हा हेडिंग द्यायची आहे. हिस्ट्री लेसन प्लॅन किंवा जिओग्राफी लेसन प्लॅन, इतिहास पाठवाचन. सर्वप्रथम प्रशिक्षणार्थीचे नाव म्हणजेच आपले नाव येईल. त्यानंतर ज्या शाळेवर आपण इंटरव्ह्यू देण्यासाठी जात आहे त्या शाळेचं नाव इथं मेन्शन करा. विषय मेन्शन करा. कोणत्या इयत्तेचा पाठवाचन आपण काढलेला आहे तो इथे लिहा. म्हणजे मी 6वी साठी हा काढलेला आहे तर मी इथे 6वी लिहिली. तुम्ही ज्या वर्गासाठी ज्या क्लाससाठी काढले असेल ते मेन्शन करा. त्यानंतर कोणता घटक, कोणता टॉपिक आपण शिकवणार आहे, जसं की मी हडप्पा संस्कृती घेतलेली आहे. आणि उपघटक पण तुम्हाला जर लिहायचं असेल तर त्यामधले उपघटक पण तुम्ही लिहू शकता की हडप्पा संस्कृती कशी होती किंवा नगर रचना कशी होती, तिथलचे लोकजीवन कसे होते, हे आपण उपघटक मध्ये लिहू शकतो. अध्यापन पद्धती, आपण स्पष्टीकरण किंवा कथन करणार आहे म्हणून अध्यापन पद्धती ही स्पष्टीकरण किंवा कथन येणार. पूर्वज्ञान, विद्यार्थ्यांना प्राचीन संस्कृतीबद्दल माहिती आहे, हे पूर्वज्ञान येईल. त्याचे मूल्य, ऐतिहासिक घटनेचे ज्ञान विकसित करणे असे असेल किंवा ऐतिहासिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हे त्याचे मूल्य असेल. अध्यापनाची सूत्रे ऑलवेज सोप्याकडून हे कठीणाकडे असते. त्यानंतर फ्रेश पेजवर पुन्हा पुढच्या पेजवर तुम्हाला प्रस्तावना करायची असते आणि प्रस्तावनेसाठी आपण असं करत असते की विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर प्रश्न विचारून प्रस्तावना शिक्षक करतात. जसे की एक्झाम्पल, विद्यार्थ्यांना तुम्हाला आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल काही माहित आहे का? तर विद्यार्थी आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल काही माहिती सांगतील. त्यानंतर आपण असं विचारू शकते की प्राचीन संस्कृतीत कोणकोणते आहे त्याचे नाव सांगा. तर मग विद्यार्थी आपल्याला सांगू शकते की हडप्पा संस्कृती आहे. मग आपल्याला तिथे हेतुकथन स्टार्ट करायचं आहे. जेव्हा आपण हेतुकथन स्टार्ट करतो त्याच वेळेला आपल्याला फलक लेखनही करायचं आहे. म्हणजे असं तर आज आपण हडप्पा संस्कृती या पाठातील नगर रचना या मुद्द्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत आणि तुम्हाला फलकावर हेडिंग घ्यायचं आहे हडप्पा संस्कृती. बघा मित्रांनो, ह्या पाठवाचनमध्ये एवढे 5 विशिष्ट मुद्दे यायलाच पाहिजे. याबद्दल तुम्हाला क्वेश्चन पण विचारू शकतात की विशिष्ट मुद्दे कोणते असेल. तुम्ही सांगायचं विषय विवेचन, संकलन, मूल्यमापन, उपयोजन आणि स्वाध्याय. विषय विवेचन मध्ये विद्यार्थी श्रवण करू शकतो, वाचन करू शकतो, भाषण करू शकतो, लेखन करू शकतो, ज्ञान प्राप्त करतो, तो आकलन करतो आणि त्याचं उपयोजन करतो. संकलन मध्ये शिक्षकांनी काय शिकवलेले आहे आणि विद्यार्थ्यांना कितपत ते आकलन झालेले आहे हे संकलन मध्ये येते. मूल्यमापन, पाठ शिकवल्यानंतर, मुद्दा शिकवल्यानंतर शिक्षक काही प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन
करतात, म्हणजे कितपत विद्यार्थ्यांना तो मुद्दा समजला. त्यानंतर पुन्हा शिक्षक विद्यार्थ्यांना उपयोजनात्मक प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तर देतात. आणि ते शेवटी आपल्याला स्वाध्याय म्हणजे होमवर्क गृहपाठ द्यायचा असतो. गृहपाठ देणं कंपल्सरी असतात. एक कॉर्नरमध्ये तुम्ही बॉक्स बनवून त्यामध्ये होमवर्क असं स्वाध्याय म्हणून लिहू शकता कॉर्नरला. तर हे विशिष्ट 5 इम्पॉर्टंट पॉइंट आहे जे डेमो मध्ये आलेच पाहिजे. बघा, हा मेन पेज असेल आपल्या याचं की आपण काय शिकवणार आहे. तर ह्यामध्ये 6 कॉलम तुम्ही पाडायचे आहे. एक क्रमवार असेल जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, क्रम आहे 1 2 3 4 5 मुद्दे. त्यानंतर पाठाचे मुद्दे आपण कोणते शिकवणार आहे, तर हडप्पा संस्कृती मी घेतलेली आहे. तुम्ही जो पॉइंट शिकवणार आहे, जो टॉपिक शिकवणार आहे त्याचं इथं नाव लिहायचं, त्या लेसनचं नाव लिहायचं किंवा त्या टॉपिकचं नाव लिहायचं. उद्दिष्टे आपले असणार आहे श्रवण, वाचन, भाषण, लेखन, ज्ञान, आकलन आणि उपयोजन. विद्यार्थ्यांना श्रवण करतो, वाचन करतो, भाषण करतो, लेखन करतो, ज्ञान संपादित करतो, आकलन करतो आणि त्याचे उपयोजन करतो. हे उद्दिष्टामध्ये आले पाहिजे. शैक्षणिक साहित्य तुम्ही छोटे छोटे भांडे घेऊन जाऊ शकता. त्याच्यावर अशी कलाकारी करून पण छोटे छोटे भांडे त्यांना दाखवू शकता किंवा एक चार्ट नेऊ शकता. असे त्या हडप्पा संस्कृतीचे बघा, हडप्पा संस्कृती हडप्पाकालीन स्नानगृह किंवा भांडीची चित्रे इथे तुम्हाला दाखवलेले आहेत. तर या प्रकारे तुम्ही एक चार्ट पण बनवून नेऊ शकता. शैक्षणिक साहित्य तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही वापरू शकता. शिक्षक कृती असेल की आपला पाठाचा उपघटक आहे की नगर रचना आपल्याला यामध्ये शिकवायची आहे. तर शिक्षक पाठातील नगर रचना विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगते. इथून आपल्याला पाठ चालू करायचं आहे की या हडप्पा संस्कृतीची नगर रचना कशी आहे, लोकजीवन कसं आहे हे त्यांना सांगायचं. विद्यार्थी कृती असेल की विद्यार्थी श्रवण करतात, हे विषय विवेचन मध्ये एवढं आलं पाहिजे. त्याच्यानंतर संकलनमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवून घरेवर नगररचना समजावून सांगतो आणि विद्यार्थी चित्र पाहून हडप्पा संस्कृतीतील नगर रचना समजून घेते की कोणत्या प्रकारची नगर रचना या हडप्पा संस्कृतीची असेल. इथे आपले पाठ जो शिकवणार आहे घटक तो इथे संपतो. आपण जो विषय घटक किंवा टॉपिक शिकवतो त्याचे मूल्यमापन कितपत त्या विद्यार्थ्यांना तो टॉपिक समजला त्याच्यासाठी आपल्याला त्यांचं मूल्यमापन करायचं आहे. मूल्यमापन नेहमी आपण प्रश्न विचारून करतो. तर शिक्षक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना मूल्यमापन करतात. जसं की बघा, या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे, मग विद्यार्थी काय करेल, उत्तर देईल. हे मूल्यमापन मध्ये येते. किंवा चौथा घटक असेल उपयोजन. यामध्ये आपल्याला त्यांना विद्यार्थ्यांना उपयोजनात्मक प्रश्न विचारू आपण त्यांना. तर असं विचारू शकते, तुम्ही कोणते पण प्रश्न तयार करा पॉइंट रिलेटेड. जसं की हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्शियनला पुरवत असत, विद्यार्थी त्या प्रश्नाचे उत्तर शिक्षकांना देतात. आता इथे मी एकच क्वेश्चन घेतले, तुम्ही 4-5 क्वेश्चन इथे घेऊ शकता. मूल्यमापन मध्ये पण तुम्ही एक प्रश्न न टाकता 4-5 प्रश्न टाकू शकता. त्याला वाढवू शकता, मुद्दे लिहू शकता, काय काय मुद्दे आहे, कशी कशी नगर रचना आहे. सरते शेवटी आपल्याला स्वाध्याय लिहायचं आहे. तर मी आधीच सांगितलं तुम्हाला, एक असा कॉलम बनवायचा, तिथं स्वाध्याय लेकरांना लिहून द्यायचा. एक राईट हँड साईडला तुम्ही स्वाध्याय लिहून द्यायचा. तर शिक्षक स्वाध्याय फलकावर लिहून देते. जसं की बघा, मी इथं सांगितलेलं आहे, प्राचीन स्थळांना भेट देताना काय कराल, बरोबर आहे. तर विद्यार्थी स्वाध्याय वहीत लिहून घेतात.